10 दिवस कसं निघून गेलं अजिबात काही कळलं नाही. तर गणपती बाप्पा जोपर्यंत होते ना 10 दिवस, तर इतकं छान वाटत होतं, इतकी रौनक आलेली ना, सकाळी संध्याकाळची आरती वगैरे खूप छान वाटलं. पण आजचा निरोप होता तो म्हणजे विसर्जनचा. आज विसर्जन करायचं होतं म्हणून म्हणलं चला छान अशी सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली आणि मग परत विसर्जनला चाललेलो. वडगाव शिंदेमध्ये ना नदी आहे, तिथं विसर्जन करतो आम्ही दरवर्षी, तर तिथंच चाललेलो. तर खूप अशी गर्दी होती, ट्रॅफिक पण इतकं जाम झालेलं ना, जवळजवळ 10 ते 15 मिनटं रस्त्यावरती उभारायला लागत होतं. पायानं पण चालत पण तितकीच माणसं चालेल. तर पुलावरती दिसत असेल तुम्हाला, वरती पण पुलावरती इतकी गर्दी होती आणि खाली पण खूप अशी गर्दी होती. छान असे गणपती बाप्पांची आरती वगैरे करून घेतली. त्याच्यानंतर थोडेसे फोटो वगैरे काढून घेतले आणि लास्टचा निरोप म्हणजे गणपती बाप्पांना विसर्जन करायचं होतं. तर पाणी पण पुढं ना खूप होतं म्हणून थोडं साईडलाच ना छान असं विसर्जन करून घेतलं. घरी आल्यानंतर आरती केली आणि त्याच्यानंतर ना मंडळाचं पण गणपतीचं विसर्जन करायचं होतं म्हणून इथं DJ वगैरे लावला होता. तनिषला डान्स येत नाही तरी पण बघा इतकं धडपडत होतं ना. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.